ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 5. ओम श्री परमात्मने नमः. अथ पञ्चमोऽध्यायः. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा. भावार्थ. 4 अध्याय बोध सांगितला. अर्जुनाची निराशा, उद्विग्नता थोडी दूर झाली. मात्र मन शांत आणि एकाग्र नसल्यामुळे, श्रीकृष्णाच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन नसल्यामुळे त्याचा संभ्रम मात्र वाढला. कृष्ण नक्की काय आणि कशाला सांगतोय, या सगळ्याचा आपल्याला उपयोग काय? 2 अध्यायात सांख्ययोगाची महती सांगितली. 3 अध्यायात कर्मयोग सांगितला. 4थ्या अध्यायात ज्ञान आणि कर्माची सांगड घालून कर्मबंधन कसे टाळावे हे सांगितले. अर्जुनाला प्रश्न पडला, यातील चांगले काय आणि करायचे काय? ज्ञानही मिळवायचे आणि कर्मही करायचे. काहीतरी एक सांग, असे तो म्हणतो. ज्ञानाची उपासना करताना कर्म करू नका असे कृष्ण म्हणत नाही. आपलेही अनेकदा असेच होते. बुद्धी आणि मन एका जागी असत नाहीत. मन आणि बुद्धीच्या कात्रीत माणूस अडकत असतो. वाटतं ते करू शकत नाही आणि जे आहे ते करावेसे वाटत नाही. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हे म्हणायला सोपे, करायला कठीण. कृष्णाने स्पष्ट सांगितले की असलेला ज्ञानाचा उपयोग करून तुझे कर्तव्य कर, युद्धासाठी सज्ज हो. मोहाची पट्टी असल्यामुळे अर्जुनाला तो अर्थ लक्षात येत नाही. भ्रम निर्माण झाल्यावर ज्ञान मिळवू की काम करू असे होते. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार आपण फार कमी वेळा करतो. आपण स्वतःला बुद्धिमान, समंजस समजत असतो. आपल्याला सगळं कळतंय आणि समोरच्याला आपली परिस्थिती, मनस्थिती, म्हणणं कळत नाहीये असं वाटतं. याने हतबलता येते आणि आपण भ्रमात अडकतो. पोपट मेलाय हे आपण स्वीकारत नाही. आपल्या दृष्टीने आपण जबाबदार, हुशार, कर्तृत्ववान असतो. व्यवस्थापन शास्त्रात एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस म्हणून एक संकल्पना आहे. एखादा माणूस खूप काम करतो म्हणजे त्याची एफिशियन्सी चांगली आहे, पण इफेक्टिव्ह सुद्धा असायला हवं. एक माणूस खड्डा करतोय, दुसरा बुजवतोय. काम दोघेही करत असतात. फक्त मधल्या खड्ड्यात झाडे लावायची कोणी, असे काम करून उपयोग काय? कृष्ण सांगतोय, झाडही तूच लाव. मीच सगळं का करायचं, हा अहमपणा सगळ्या अज्ञानाचे मूळ आहे. आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत, किंबहुना आपल्या आकलनाच्या पलीकडेही काही असू शकेल हे पटायला हवे. मला वाटतंय ते चुकीचे असू शकेल, त्याला दुसरी बाजू असू शकेल, असे जेव्हा वाटेल तेव्हा सुधारणा होते. आपण चूक आणि समोरचा बरोबर असू शकतो हा विश्वास असेल तर त्याला मैत्री म्हणता येईल. समोरचा आपल्या हिताचे सांगेल ही खात्री असेल तर तो सांगेल ते पटते, नाही तर मग नुसता शब्दच्छल. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असली तर आपण कोणी सांगत असेल ते लक्षपूर्वक ऐकतो. बघू आता भगवान यावर काय उत्तर देतात. श्लोक 2. श्री भगवानुवाच. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याण करणारेच आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. भावार्थ. कर्म म्हणजे कृती. कर्म हा शब्द फक्त शारीरिक कृतीपुरता म्हणजे खाणे, पिणे, चालणे, हसणे इत्यादी पुरता मर्यादित नसून पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या कर्मांनाही लागू होतो. फलाची आसक्ती सोडून आणि लाभ अलाभ, सुख दुःख, रागद्वेष,
सिद्धी असिद्धी, जय पराजय या द्वंद्वांचा अभिनिवेश न धरता सतत कर्म करीत राहणे म्हणजे कर्मयोग. कर्मयोग हा शब्द कर्म आणि योग या 2 शब्दांपासून आला आहे. त्याचा अर्थ आहे कर्माच्या द्वारे योग साधणे, म्हणजे जीवाला शिवाशी जोडणे. कर्मफलाचा लेप न लागेल अशा रीतीने निष्काम बुद्धीने कर्म करणे. कर्मफल नसेल तर मनुष्य बंधनमुक्त होतो. मनुष्य कर्मे का करतो? कर्मबंधनात का अडकवतात? बंधनात न अडकता कर्मे कशी करावीत? कोणती कर्मे केल्याने मनुष्य संसाराच्या किंवा मायेच्या बंधनातून मुक्त होईल? जीवनमुक्त झाल्यावरही कर्म करण्याचे महत्त्व काय? इत्यादी गोष्टींचे ज्ञान करून देऊन त्याप्रमाणे अयोग्य कर्मापासून निवृत्त होण्यासाठी आणि योग्य कर्मे करण्यास प्रवृत्त होण्यासाठी मार्गदर्शन करून मोक्ष मिळवून देणाऱ्या मार्गास कर्मयोग असे म्हणतात. कर्मसन्यास म्हणजे नित्य कर्मात रमणे, फळाची आशाही न करणे आणि या कर्माचा मीच करता आहे ही कर्तृत्वाची भावना नसणे म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार सोडणे. नित्य कर्म करूनही फलाशेमध्ये आणि कर्मबंधनात न अडकणे म्हणजे कर्मसन्यास होय. कर्मसन्यास योगाची साधना ही आहे की पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, जाणे, झोपणे, बोलणे, देणे, घेणे, अगदी डोळ्यांची उघडझाप करणे इत्यादी सर्व कर्मे करताना ती मी करत नसून इंद्रिये त्यांच्या विषयात रममाण आहेत असे मानणे. सर्व कर्मांचे कर्तेपण आपले नाही असे मानणे. निष्काम बुद्धी म्हणजे अनासक्ती. अनासक्ती हाच खरा संन्यास. नियत कर्म करावे म्हणजे शास्त्रविहित कर्तव्य असेल तेच करावे. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे चांगले. कर्म केले की कर्मबंधन आलेच. यज्ञार्थ कर्मे केली की ती बंधनकारक होत नाहीत. यज्ञामध्ये इदम न मम म्हणून त्यागाची भावना शिकवली जाते. सर्वात प्रमुख आहुती द्यायची ती अहंकाराची, नंतर वासनांची. नियत कर्मविहित कर्म, स्वकर्म ही सगळी कर्मे निष्कामतेने अनासक्तपणे केली की कर्मबंधन टाळते. कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही मोक्षदायकच आहेत. सांख्य म्हणजे संन्यास आणि योग म्हणजे कर्मयोग हे वेगळे नाहीत. कुठल्याही एकाच आश्रयाने दोन्हीचे फळ मिळते, पण संन्यास साधणे अवघड आहे. त्या तुलनेत कर्मयोग हा अधिक सोपा व सुलभ आहे. कारण निरपेक्ष कर्म करणे शक्य आहे, पण मीपणा त्यागून कर्तेपणा सोडून कर्म करणे वाटते तितके सोपे नाही. आपल्या हातात वेळ आहे, त्याचा उपयोग आपण कसा करावा हे आपल्या मनावर आहे. त्यावेळेत आपण छान पदार्थ बनवला, कुटुंबियांना खायला दिला प्रेमाने, हा झाला कर्मयोग. असलेला वेळ आपण परोपकारासाठी व्यतीत केला, त्यात स्वतःचा फायदा काही नाही, अपेक्षाही नाही. जे कार्य केले ते लाभार्थी आपले आप्तस्वकीय नाहीत, तर हा झाला कर्मसन्यास. आपण रोजच घरी स्वयंपाक करतो आणि खातो. नर्मदा परिक्रमेत वाटेवरचे लोक पुरेशी साधने नसतानाही परिक्रमा करणाऱ्यांना आपल्या घासातला घास प्रेमाने खाऊ घालतात, त्यांची सेवा करतात. परिक्रमावासी आणि खाऊ घालणारा दोघेही याला मैयाची कृपा मानतात. ना देणारा गुंततो ना घेणारा. हा झाला कर्मसन्यास. रोज आपल्या वाट्याला आलेले काम करणे थोडे तरी शक्य आहे. त्यातही आपली कुरकुर सुरू असते, हा भाग वेगळा. द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन लोककार्य करणे सर्वांना जमत नाही. म्हणून कर्मयोग सहज सोपा असे भगवंत म्हणतात. स्वतःचे कर्तव्य तरी आनंदाने व्यवस्थित करा असे गीता सांगते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.